दोघांनी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी जी बिघाडी झालेली आहे त्यामुळे मतदार संभ्रमात आहे. तर हा जो संभ्रम आहे हे संभ्रम खूप गरजेचा आहे. मतदारांनी खरं तर संभ्रमित होण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हेच आहेत आणि आपण ज्यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला त्यांचं खरं तर एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी दोन्ही पक्षांकडे मुलाखती दिल्या होत्या. असं सहसा राजकारणात कधी ऐकिवात येत नाही आणि त्यामुळे इतका जो काही प्रवास होतोय म्हणजे पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढून नंतर बीआरएस मध्ये प्रवेश करून पुन्हा बीआरएस मधून येऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांकडेही उमेदवारीसाठी मुलाखती देणं, मला वाटतं यामध्ये पंढरपूर मंगळवेढ्याचा मतदार हा सुज्ञ आहे आणि हा सुज्ञ मतदार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचंच बटन दाबेल याचा मला विश्वास आहे. सर, अमित सावंत यांना ताकद देण्याकरता शरद पवार किंवा सुप्रियाताई सुळे यांच्या पुण्यात सभा घेत आहे जयंत पाटील. सुप्रियाताईंच्या सभेचा जो प्लॅनिंग आहे त्याचा विचार सुरू आहे कारण एकूण जवळपास 87 जागी आपण लढवतो आहोत आणि त्यामध्ये हे करत असताना आज मी आवर्जून खरं तर आज एकूण 6 सभा आहेत. या 6 सभा असतानाही या मतदारसंघामध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा नॅरेटिव्ह माझं इथे उपस्थित असणं हाच हा नॅरेटिव्ह फोडण्याचं एक सक्षम तुम्हाला उत्तर आहे. कारण एकूण 87 जागा लढत असताना इतक्या ठिकाणी सगळ्या नेत्यांना पोहोचणं हे खरं तर अवघड होतंय. परंतु आज मी स्वतः 6 सभा दिवसाला घेतोय. त्यातून आदरणीय पवार साहेबांची सभा किंवा सुप्रियाताईंची सभा कशी मॅनेज करतील याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. गणपतराव देशमुख यांच्यानंतर त्यांची पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. कधी आघाडीत बिघाडी झाली मात्र उद्धव ठाकरेंची सभा झाली मात्र पवार साहेबांना तिथं पण सभा दिली नाही. पंढरपूरमध्ये देखील परिस्थिती बिकट आहे. या ठिकाणी देखील सभा नाही. कुठं तर पाय दिला काय अशी एक चर्चा आहे जनतेमध्ये. मी त्याचंच उत्तर दिलं की अशी जी चर्चा घडवून आणली जाते ही मतदारांमध्ये नाही चर्चा. ज्यांना धोका वाटतोय अशा लोकांनी ही चर्चा घडवण्याचा जो प्रयत्न केलाय त्याचं उत्तर म्हणून आज मी स्वतः इथं उपस्थित आहे. मी स्वतः तुमच्याशी वार्तालाप करतोय आणि पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून कळकळीचं आवाहन करतोय की ईव्हीएम वर 5 नंबरचं बटन हे अनिलदादा सावंत यांचं आहे. त्यांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून अनिलदादांना प्रचंड बहुमतानं विजयी करा हे मी स्वतः म्हणतायत की फक्त आपला भाजप विरोधक आहे. आम्ही दुसऱ्या पक्षाला गिनत देखील कदाचित खासदार महोदयांचं त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झालं नसेल त्यामुळे त्यांचं तसं विधान आलं असेल. अखेरचे 2 दिवस अनिल सावंत पाठिंबा देतील आम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड झालाय. मी तुम्हाला म्हणतो की अशा कोणत्याही नॅरेटिव्हवर विश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढतोय आणि पूर्ण ताकदीने लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंतांच्या पाठीशी पूर्ण भक्कमपणे उभा आहे. यामध्ये कोणत्याही इतर नॅरेटिव्हवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आणि तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह या मतदारसंघात विजयी होणार ही काळ्या दगडावर. मध्ये उत्तम जानकर आपले उमेदवार आहेत. लक्ष्मण हाके यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि काल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली. जर हाकेंना जर दौरा केला तर आम्ही त्यांना पाडणार असं म्हणतोय. आता काय तोडगा तुम्ही काढणार? कोणी लक्ष्मण हाकेंनी उत्तम जानकरांना पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाजानं पत्रकार परिषद घेतली आणि जर हाके आले त्यांना जर पाठिंबा देऊन दौरा केला तर उत्तम जानकरांना पाडणार असं म्हणते. मी आता त्या मतदारसंघात जाणाऱ्या तिथल्या नेत्यांशी जर चर्चा झाली तर त्यातून नक्कीच सकारात्मक हा तोडगा काढला जाईल. आपण एक जर बारकाईने बघितलं तर महाविकास आघाडीचा जो वचननामा आहे जो जाहीरनामा आहे यामधली जी पंचसूत्री यातलं 5वं सूत्र हे सगळ्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे आणि ते म्हणजे जातनिहाय जनगणना. आणि जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा 50% वर नेण्याचा जो प्रयत्न आहे ज्यामध्ये सर्वच समाजांना न्याय देण्याची जी एक भूमिका आहे सगळ्यांच्या ज्या न्याय्य मागण्या आहेत या सर्व समाजांना न्याय देण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने ठेवली. त्यामुळे त्यातून तोडगा काढतात. काँग्रेसचे उमेदवार जे आहेत वगैरे पालके ते म्हणतायत की याबाबतचा महाविकास आघाडीने तोडगा काढावा, मला पाठिंबा द्यावा, अन्यथा माझी ताकद मोगल आणि वाढ्यात आहे तिथं मी माझी वेगळी भूमिका थेट पवारांना इशारा देतात. मला असं वाटतं की जे उमेदवार हे करतात ते नक्की काँग्रेसचे आहेत का याविषयी काँग्रेसच्या मनामध्ये खात्री आहे का हे तपासणं गरजेचं आहे. कारण आम्ही स्वतःच बीआरएसचं विमान त्यांना घ्यायला आलेलं पाहिलं होतं आणि त्यानंतर जे काही
सगळे फिरून प्रवास झालेले आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही उमेदवारांनी थेट पवार साहेबांना आव्हान देणं मला वाटतं त्यामध्ये मतदार सुज्ञ मतदार बघून घेतील. काँग्रेसने याच्यासाठी काळजी घेतली नाही का? थेट दिल्लीतून तिकीट जाहीर झालं त्यांचं. त्यावेळेस पवार साहेबांशी चर्चा करून किंवा उद्धव ठाकरेंशी चर्चा करून हा निर्णय घेणं गरजेचं होतं. मग काँग्रेसची यामध्ये वरिष्ठ पातळीवर काही डिस्प्यूटच्या ज्या गोष्टी होत्या, या डिस्प्यूटच्या गोष्टींमध्ये एखाद दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण ही लढत करण्याचा हा शेवटी निर्णय घेण्यात आला असावा. कारण जागा वाटपाला हा विलंब होत होता आणि या विलंबामुळे महाविकास आघाडी जी सत्तेत येताना दिसते त्याला कुठेतरी गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यांचं म्हणणं असं पवार साहेबांकडे आम्ही गेलो होतो, पण काही चुकीच्या लोकांनी चुकीचे संदेश दिल्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही, असं त्यांचा थेट आरोप आहे. ते कबूल करतात. त्यांनी 2-2 पक्षांकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली. पवार साहेब खासदार प्रणिती शिंदेचा लाटला या जागेच्या उमेदवारी अगोदर प्रणितीताईंचा अट्टा. मला वाटतं की खासदार महोदयांचा जो प्रश्न आहे तो आपण खासदार महोदयांना विचारला तर जास्त बरं पडेल. मित्र पक्षाचे आपण राज्यभर फिरतायत, राज्यभरामध्ये वातावरण कसं आहे? महाविकास आघाडीची शक्यता आहे का? शक्यता नाही, खात्री आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. जसं लोकसभा निवडणुकीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश हा एनडीए आघाडीला म्हणजे महायुतीला नडला होता, त्या पद्धतीने आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा फार मोठा आक्रोश आहे. आज सोयाबीनचा उत्पादन खर्च आज सोशल मीडियावर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, जवळपास 6,400 रुपये हा जर खर्च येत असेल तर भाव आज सोयाबीनच्या शेतकऱ्याला जेमतेम 350 रुपये मिळतो. आणि मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. माता भगिनींना एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं, पण त्याचवेळी माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न, महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या महिलांची संख्या, मुलींची संख्या जर आपण बघितली तर हे प्रमाण लक्षणीय आहे. एकूणच कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आपण पाहतो. महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. महाराष्ट्रात आता 8.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न राहतो तो बेरोजगारीचा राहतो. सातत्यानं रोजगार हे पळवले जातात, इतर राज्यांमध्ये जातात आणि इतर राज्यांमध्ये रोजगार जात असताना वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, बल्क ट्रक पार्क असेल, एकामागून एक प्रोजेक्ट गेले, पण महायुती सरकार एकही प्रोजेक्ट महाराष्ट्रात आला हे सांगत नाही. त्यामुळे त्यांचे दिल्लीचे जे नेते प्रचारासाठी येतात, माननीय पंतप्रधान आज येत आहेत, माझी आपल्याला विनंती माननीय पंतप्रधानांना जरूर विचारा की आमच्या तरुणांच्या नशिबातून बल्क ट्रक पार्क, टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन तुम्ही घेऊन गेलात, पण मागच्या 2.5 वर्षाच्या असंविधानिक सरकारच्या काळामध्ये असा कोणता प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यातून तुम्ही महाराष्ट्रात दिला? कोणत्या नैतिकतेनं माननीय पंतप्रधान मत मागायला? 2-2.25 वर्ष महायुतीचं सरकार आहे, पण त्या 2-2.25 वर्षाच्या काळातले एकही काम न सांगता 2 महिन्याची लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जातो. नक्की काय हे महायुती सरकारचं अपयश ते अधोरेखित करतात. कारण 2-2.25 वर्ष काय नेमकं काम झालं? साधं उदाहरण जर बघितलं तर रिंग रोड सारखा, पुणे आउटर रिंग रोड सारखा एक प्रकल्प आहे, 18,000 कोटीचा प्रकल्प 41,000 कोटीला जातो. इतके टक्के वाढ ही एखाद्या प्रकल्पात एका प्रकल्पाचं साधं उदाहरण दिलं आणि त्यामुळंच 2.5 वर्षात हे काहीही काम न करता आल्यामुळं शेवटच्या याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जातो. परंतु कोल्हापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांनी जे विधान केलं त्यावरून भारतीय जनता पक्षाची मानसिकता समोर येते. माननीय खासदार म्हणाले की इतर पक्षांच्या रॅलीला ज्या माता भगिनी जातील त्यांचे फोटो काढून पाठवा. मग भारतीय जनता पक्ष या योजनेकडे माता भगिनींचा सन्मान करण्यापेक्षा त्यांचं मत विकत घेण्याची योजना म्हणून बघतं का? हा एक फार महत्वाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांच्या विधानाने मी सांगितलं ना. पवार साहेबांच्या एकूण शेड्यूल जर बघितलं तर ते शेड्यूल सगळीकडे सुरू आहे. त्यामध्ये कुठे आपल्याला ऍडजस्ट करता येईल याचा प्रयत्न होईल. आज मी स्वतः आलेलो आहे. जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांच्यापैकी कोणाची सभा करता येते का त्याचा जाहीर केले आहे, तर त्याची आर्थिक तरतूद आपण कशी करणार? तुम्ही 8.5 लाख कोटी तुम्ही घेणार म्हणता, त्याच्यासाठी काय आपल्याकडे नक्कीच यामध्ये कर्ज माफ करता म्हणता तुम्ही, कशी तरतूद? शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं हे कर्ज माफ होणार. माता भगिनींसाठी आपण केवळ 3,000 रुपये असं म्हणू नका, ही महालक्ष्मी योजना आहे आणि या महालक्ष्मी योजनेमध्ये केवळ पैसे देणं हा भाग नाही, त्या माता भगिनी सुरक्षित राहाव्यात या दृष्टीने शक्ती कायद्याची अंमलबजावणी असेल. मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षे झाल्यानंतर तिला 1 लाख रुपये मिळणं असेल. आणि या सगळ्याचा सारासार विचार महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटलांसारखे धुरीण अर्थमंत्री, त्यांनी 8-9 अर्थसंकल्प सादर केलेत, अशी व्यक्ती आहे.
त्यामुळे त्याची काळजी आपण करू नये. माढ्या आणि करमाळ्यामध्ये पवार साहेबांची सभा होती. शिंदे बंधूंचा करेक्ट कार्यक्रम होणार काय दोघांचा पण? मला वाटतं महाविकास आघाडी सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणार आहे. कारण ज्यांनी साथ सोडली, ज्यांनी पवार साहेबांचं नाव लावून ते निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्याची नेमकी कारणं काय आहेत? हे राजदीप सरदेसाईंचं अन इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया 2024 या पुस्तकामध्ये अनेक खुलासे आहेत आणि या खुलासामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्र एक वेळ चुकीला माफी करू शकतो पण गद्दारीला क्षमा करत नाही. बारामतीत पण तपासली होती. आमची बॅग तपासून त्यात काय मिळणार? निष्ठा मिळेल, विश्वास मिळेल. आम्ही काय सुरत, गोवा, गुवाहाटी करून आलेलो नाही आणि त्यामुळे बॅगा तपासायच्या त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. नियम आहे, नियमानुसार करावं. पण याच पद्धतीनं जेव्हा माननीय पंतप्रधान येतात त्यांची कधी बॅग तपासली गेली का हो? माननीय मुख्यमंत्री येतात त्यांची बॅग तपासल्याचं मी अजून पाहिलेलं नाही. 2 उपमुख्यमंत्री, आज मला कळलं एक अर्धे उपमुख्यमंत्री आज पंढरपुरात आहे, त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या तर आवर्जून आपण मला सांगा. कारण ज्या गाड्या पकडल्या गेल्या मागे खेड शिवापूरला जी गाडी पकडली गेली ती कोणत्या पक्षाची होती हे जर आपल्याला समोर पाहिलं तर अनेक ठिकाणी ही चर्चा आहे की दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केलं पण आता कदाचित 20 तारखेच्या आसपास वेगळं लक्ष्मी दर्शन सुद्धा हे केलं जाणार आहे. पण महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे. महाराष्ट्र हा विकला जात नाही, महाराष्ट्र हा झुकत नाही आणि त्यामुळे ही महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे. महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा आहे. काल आलेल्या सर्व्हेमध्ये महायुती कुठेतरी सत्तेवर येताना दाखवण्यात आली. काल जो आलेला सर्व्हे आहे हा सर्व्हे करणारी कंपनी जी आहे ही कंपनी काही महिन्यांपूर्वी माननीय गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली कंपनी. त्यामुळे आपण जो सर्व्हे सांगता ही कंपनी आधी अनिल अंबानींची होती आणि ती आता गौतमभाई अदानी यांनी विकत घेतलेली आहे. आणि मग एखाद्या उद्योगपतीची हजारो कोटींची गुंतवणूक असेल तर ती हजारो कोटींची गुंतवणूक सेफ ठेवण्यासाठी, तो इंटरेस्ट सेफगार्ड करण्यासाठी हे ग्राउंड तयार केलं जातंय का किंवा ही दिशाभूल तयार केली जाते का किंवा काठावरच्या मतदारांना इन्फ्लुएन्स करण्यासाठीचा हा प्रयत्न होतोय का? कारण तो जो सर्व्हे आपण बघितला त्यात 2 सर्व्हे आले. यामध्ये एक सर्व्हे जो आलेला आहे हा गौतमभाईंच्या कंपनीचा जो सर्व्हे आलेला आहे म्हणजे त्या न्यूज एजन्सीचा, ही मोठी न्यूज एजन्सी आहे, त्यांचा जो सर्व्हे आला त्यामध्ये 145 ते 165 म्हणजे विचार करा. प्लीजिंग वाला जो सर्व्हे आहे, जी कंपनी महायुतीच्या फेवरमध्ये सर्व्हे देते ती सुद्धा काठावरचं बहुमत देते. याच्यामध्ये समजून घ्या की त्यांना सुद्धा रेटत नाहीये पुढं, की जरी खुश करायचं असलं तरी ते रेटत नाहीये पुढं म्हणून त्यांना 145 ते 165 वरच थांबावं लागतंय. आणि महाराष्ट्रातली जर ग्राउंड रियालिटी बघितली तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी ठरवलेलं आहे आणि हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की महायुती कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येणार नाही. सरकार येणार ते महाविकास आघाडीचंच आहे. बारामतीमध्ये अजित पवार अर्ज भरायचे आणि शेवटच्या सभेला परत यायचे, मात्र आता गावोगाव अजित पवार फिरत आहेत. भावनिक आव्हान करतात लोकसभेला साहेबांना की आता मला द्या. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. जर ही परिस्थिती ओढवत असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते, गद्दारीला क्षमा होत नाही. आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय? म्हणजे माननीय अजितदादा 30-35 वर्ष समाजकारणात, राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आणि त्यामुळे जनतेचा मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन भावनिक आवाहन करावं लागत असेल. याचाच दुसरा अर्थ हा होतो, जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडीत सत्तेत आणायची, पक्ष फोडणं, चिन्ह पळवणं याला थारा महाराष्ट्रात नाही. आपल्या पक्षाचे किती आमदार निवडून येऊ शकतात राज्यात? आपल्या पक्षाचे किती आमदार राज्यात निवडून? आम्ही 87 लढवतो, आमची तर इच्छा 87 जिंकले पाहिजे. पंढरपूर मतदारसंघ पवार साहेबांना म्हणणार आहे पण मैत्रीपूर्ण लढत होते, मग हे कुठं ताळमेळ नसल्याचं होतं आहे. मी तुम्हाला याचं सगळं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये ही जी काही मैत्रीपूर्ण लढत झाली, का झाली, कशामुळे झाली, ही निवडणुकीनंतर एकदा अनिलदादांना विजयाचा गुलाल लागला की त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा पंढरपूरमध्ये सभा झालेला आहे तर वेगळा मेसेज जाऊ शकतो, त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे. म्हणून तर आज मी तुमच्याशी वार्तालाप करतो. अमोलजी, महायुती सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये जनतेसाठी काम केल्याचं सांगितलं जातं. कोणी सांगितलं? नाही, महायुती सांगते. आणि दुसरीकडे मात्र फिल्म सिटीतील सगळ्या सेलिब्रिटी प्रचारासाठी उतरवतात. ही वेळ का आली? मला वाटतं या पुन्हा प्रश्नातच उत्तर आहे, जेव्हा प्रॉडक्ट विकले जात नाही ना तेव्हा त्याची जाहिरात जास्त करावी लागते. आणि जर महायुतीने काम केलं असतं तर ते लोकांना कळलं असतं. एवढं म्हणजे एक एक योजना आणताना त्याच्यावर 250 कोटी रुपये खर्च करायचे.
योजना दूध सारखी योजना आणून एकूण खर्च जर बघितला तर हा 600 कोटी रुपये हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. अहो, आम्ही टूथपेस्ट वापरतो, चप्पल घेतो, त्याच्यावर पण जीएसटी देतो आणि त्याचा पैसा जर तुम्ही केवळ तुमच्या प्रचारासाठी खर्च करत असाल तर जनता जाणते ना. आणि अशा पद्धतीनं काम नाही, जनतेमध्ये जनसमर्थन नाही आणि म्हणून इतक्या मोठमोठ्या जाहिराती कराव्या लागतात ही वस्तुस्थिती. आमदार बटेंगे शहाजी तो बापू पाटील कटेंगे. म्हणतायत की उद्धव ठाकरेंना सुप्रिया सुळेंचा अडचण आहे मुख्यमंत्री होण्यासाठी. कितपत त्यात काय आमदार शहाजी बापू पाटील म्हणतात की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायसाठी सुप्रिया सुळेंची अडचण आहे. काय विचार, काय लॉजिक, काय तर्क, एकदम ओके. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ आहे, याचा काय परिणाम होईल? म्हणजे मला वाटतं माननीय पंतप्रधानांचं मी आभार मानलं पाहिजे की माननीय पंतप्रधानांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे की 10 वर्ष सत्तेत असल्यानंतर सुद्धा ते देशाला सेफ ठेवू शकले नाही आणि म्हणून त्यांनी ही कबुली दिली की काय, हा प्रश्न पहिला निर्माण होतो. दुसरा प्रश्न जो होतो बटेंगे तो कटेंगे, हा प्रचार जेव्हा महायुतीला करावा लागतो तेव्हा या पद्धतीनं पुन्हा एकदा कुठेतरी पोलरायझेशन करायचं. म्हणजे ज्या विकासाच्या जाहिराती तुम्ही म्हणत होतात, ते काम केलं म्हणत होतात, ते जर काम केलं असतं तर मग बटेंगे तो कटेंगे बोलण्याची काय गरज होती. पण बटेंगे तो कटेंगे हा विचार महाराष्ट्रात रुजू शकत नाही, महाराष्ट्र तो मान्य करत नाही. कारण या महाराष्ट्रानं 18 पगड जातींना सोबत घेऊन निर्माण झालेलं स्वराज्य हे अनुभवलेलं आहे. तो छत्रपतींचा आदर्श आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श आहे आणि महाराष्ट्राच्या कणखर पाषाणामध्ये बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज रुजू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा बदलण्याचं काम अमित शहानी एक वक्तव्य केलं होतं परवा की रामदास स्वामी. मला वाटतं की मान्य अमित भाईंच्या मनातून अजूनही महाराजांनी सुरतेचा नक्षा उतरवल्याचा राग गेला नसावा आणि त्यामुळं त्यांनी एक इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला की महाराजांनी सुरत लुटून सिंधुदुर्ग उभा केला होता, स्वराज्यासाठी त्याचा उपयोग केला होता. परंतु आता मात्र महाराष्ट्रातले रोजगार लुटून सुरतला नेण्याचा त्यांचा डाव आहे आणि आता तो डाव महाराष्ट्र हाणून पाडणार हे बघितल्यानंतर कुठेतरी इतिहासाची छेडछाड करणार. महत्वाचा प्रश्न आहे. पंढरपूरचे भाजप जिल्ह्यातले प्रशांत परिचारक यांनी काल एक टाकळीमध्ये स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार हा भूतकाळ आहे महाराष्ट्राचा आणि भविष्यकाळ हा देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे. मला वाटतं राजकीय अस्तित्वासाठी नक्कीच या गोष्टी त्यांना कराव्या लागत असतील, पण जर भूतकाळ स्वर्णिम असेल तर भविष्यकाळ आणि हा ज्यांच्याविषयी त्यांनी विधान केलं त्यांच्याविषयीची वस्तुस्थिती आणि